शिवसैनिक आणि मुंबईतील दसरा मेळावा हे शिवसैनिकांचं समीकरण आहे। आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईतील शिवतीर्थावरती दसरा मेळावा संपन्न होत आहे। साहजिकच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पुण्यामधून सुद्धा हे सर्व शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आता मुंबईकडे कूच होणार आहे। सध्या आपल्या समवेत हे सर्व शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्या समवेत चर्चा करणार आहोत। तुम्हा सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सीमा उल्लंघन करत विचारांचं सोनं लुटण्यासाठी तुम्ही मुंबईच्या दसरा मेळाव्यासाठी कूच करणार आहेत। काय मनात भावना आहेत, कशा पद्धतीने तयारी? आज आम्ही पूजनीय बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही सन्मान करून उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख यांची आम्ही ताकद वाढवण्यासाठी आमची म्हणजे सेनेची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक आम्ही इथनं सज्ज झालेलो आहे। आणखी काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आज दसरा मेळावा होतोय। या मेळाव्याचा विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांनी दुसरी एक उत्सुकता आहे, म्हणजे आज या मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरे व्यासपीठावर येतील का, युतीची घोषणा होईल का, अशा काही बऱ्याच गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत। काय त्या संदर्भातली उत्सुकता तुमच्या मनामध्ये? उत्सुकता सगळ्यांनाच असते दर प्रत्येक मेळाव्याला। आतापर्यंत जेवढे मेळावे आले त्यावेळेस शिवसेनेनी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी असो, उद्धव साहेबांनी नवीन विचार दिलेत। आणि आज माननीय संजय राऊत साहेबांनी सकाळी डिक्लेअर केलं की आज जे आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल जे आहे त्यातले एक मोठी घडामोड घडणार आहे। आणि जरी घडल्या तरी मध्यंतरी ज्या घटना घडल्यात, ज्या पद्धतीने दोन भाऊ एकत्र आलेत, त्या एकत्र येण्याने ज्या भाजपच्या बुडाखाली आग लागली आहे, ती आज त्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ते आग तुम्हाला दिसून येईल। कारण आज हा पेटलेला शिवसैनिक जो मुंबईत धडकणार आहे दसरा मेळाव्याला, त्यात आमच्या मुंबई महापालिका ही जिंकलेली याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। आणि राजसाहेबांचा असो किंवा उद्धव ठाकरे असो, ते जे निर्णय घेतील त्यावेळेस आम्ही भक्कमपणे त्यामागे उभे असणार आहे। आणखी काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर तुम्हा सर्वांची उत्सुकता आहे ती म्हणजे दसरा मेळाव्याची। आज विशेष म्हणजे मुंबईमध्ये शिंदे गटाचा सुद्धा मेळावा या ठिकाणी होतोय। या सर्व पार्श्वभूमीवरती तुम्ही या दसरा मेळाव्याकडे कसं बघताय? हे बघा, हा दसरा मेळावा आमच्यासाठी एकच आहे आणि महाराष्ट्रातला दसरा मेळावा हा एकच आहे। बाकीचे चिंदे मिंदे आम्हाला माहीत नाहीत आणि त्यांना आम्ही गणपती धरत नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जसं नवरात्राचे घट समजतात आणि दसराचा चालू होतो, आमच्यासाठी ती दिवाळी चालू असते। आज शिवतीर्थावर जाणारा रोमांच आमच्या अंगावर शहारे येतात आणि ते म्हणजे विचारांचं सोनं आम्ही लुटण्यासाठी जातो, चांगले विचार घेण्यासाठी जातो। इतरांचे विचार हे दळबद्री आहेत हे जगाला माहिती आहे। त्यामुळं उद्धव साहेबांचे विचार, ठाकरे घराण्याचे विचार हे महाराष्ट्राच्या लोकांच्या हिताचे असतील, समाजकार्याचे असतील, समाजासाठी प्रेरक असतील असे विचार त्या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत आणि समाजासाठी जे प्रेरित काम करणार आहे। आता इतर लोक म्हणत होते की मेळावा रद्द करा। इतर जे मेळावे आहेत, आज उद्धव साहेब ज्या ठिकाणी पूरग्रस्त भागांना त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणी लोकांची जी मनं आहेत, लोकांच्या हालापेस्ता उद्धव साहेबांनी जाणून गेले आणि त्या पद्धतीने तिथं त्या कारवाई चालवली आहेत। शिवसेनेचे खासदार असू दे ओमराजे निंबाळकर, अनेक खासदार असू दे, अनेक नगरसेवक असू दे, शिवसैनिक असू दे, त्या पूरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी गेलेला आहे। आणि शिवसैनिकाला सांगायची गरज नाही आहे दसरा मेळावा तुम्ही ऑनलाईन घ्या। दसरा मेळावा आम्ही काही जास्त खर्च करत नाहीत, शिवसेना पक्ष काही जास्त खर्च नाही। हा शिवसैनिक पदरच्या पैशाने जातो। हो, निश्चित आम्ही पदरच्या पैशाने जाणार आहेत आणि आम्ही पदरच्या पैशाने आमच्या पूरग्रस्त बांधवांना मदत करणार आहोत। ही आमच्या दसरा मेळाव्याच्या निमित्त आम्ही पूरग्रस्त बांधवांसाठी ही आम्ही सदिच्छा घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत। आणि निश्चितच आज उद्धव साहेब आम्हाला आदेश देतील की पूरग्रस्त भागांना त्यांनी दिलेलाच आहे, पूरग्रस्त भागांना मोठी मदत आपण द्यायची आहे। आणि निश्चितच आम्ही पुणे शहराच्या शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी जबाबदार पदाधिकारी म्हणून असं जाहीर करतो की आम्ही निश्चितच येणाऱ्या दिवाळीच्या सणासाठी मोठी मदत आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक पाठवणार आहोत। याच दसऱ्याच्या शुभेच्छा। खरं तर शिवसेना आणि दसरा मेळावा ही खूप मोठी परंपरा राहिलेली आहे। या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं खूप मोठे निर्णय सुद्धा झाले आहेत, म्हणजे केंद्रातील आणीबाणीला पाठिंबा असेल किंवा दुसरं म्हणजे भारत पाकिस्तानचा मॅच वानखेडेवरती खेळायला विरोध केलेला असेल किंवा आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग असेल किंवा असे विशेष वेगवेगळे निर्णय जे आहेत दसरा मेळाव्याच्या निमित्तानं घेण्यात आलेले आहेत। यावर्षीचा दसरा मेळावा वेगळंपण विशेषपण काय असेल आणि काय तुमच्या मनातली एकंदरीत सध्याची उत्सुकता आहे? सर्वप्रथम अस्सल शिवसेनेचा अस्सल दसरा मेळावा आणि अस्सल विचारांच्या अस्सल शिवसैनिकांचा मेळावा आहे। दसरा मेळावा आणि आमच्या हातात असलेलं जे काही शिवबंधन आहे त्याच्यामध्ये आमचा सगळ्यात पहिला संकल्प हा असतो की मराठी माणूस, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म या सगळ्या गोष्टींसाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे जो आदेश आम्हाला देतात त्या आदेशावरती आम्ही काम करतो, आम्ही चालत असतो। आणि नेमकं सांगायचं झाल्यास ज्या पद्धतीनं वानखेडे स्टेडियमचा असेल किंवा कुठलेही महत्त्वाचे निर्णय असतील, मला वाटतं यावेळी
आपला महाराष्ट्रातला जो मराठवाड्याचा भाग आहे तो आवर्षणाने ग्रस्त आहे, तो अतिवृष्टीने ग्रस्त आहे. आणि उद्धव साहेबांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की यावेळी आपल्या गरजू शेतकरी बांधवांपर्यंत खूप ताकदीने उतरायचं आहे. त्यामुळे विचारांचं सोनं लुटायला आम्ही चाललेलो आहोत का? नक्कीच आहोत. गद्दारांना परत एकदा तोंडात मारायला चाललो आहे का? तर नक्कीच आम्ही चपराक द्यायला चाललेलो आहोत. मात्र त्यासोबतच मराठी माणसासाठी एक भक्कम एकजूट दाखवण्यासाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी आम्ही एका ताकदीने एका दिलाने मुंबईला निघालेलो आहोत. आणखी काही ज्येष्ठ शिवसैनिक आपल्या समवेत आहेत. अनेक वर्षांपासून तुम्ही दसरा मेळावा त्या ठिकाणी अनुभवत असतान, ऐकत असतान, आज चाललायत. काय वेगळं पण आहे आणि मनात काय भावना दाटून आल्यात? मनामध्ये दाटून जे आलं की आम्ही जो आहोत ज्येष्ठ शिवसैनिक, माझ्याबरोबर अनेक ज्येष्ठ शिवसैनिक इथं उपस्थित आहेत. आम्ही सुरुवातीपासून म्हणजे 1966ला ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सतत कधी रेल्वेने कधी काय, आणि आजचा जो दसरा मेळावा आहे तो न भूता न भविष्यती असा मेळावा होणार आहे. विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार आहेत. ठिकऱ्या उडणार आहेत विरोधकांच्या. कारण हे दोघे भाऊ एकत्र न येण्यासाठी त्यांनी किती मनी म्याव केलं. पण इथं कडवट शिवसैनिक उपस्थित आहेत. आणि आता जो मेळावा आहे ना, तुम्ही पण या मेळावा पाहायला, किती सुंदर चांगल्या विचारांची देवाणघेवाण. आमच्यासारखे दरवेळेला जातो ना आम्ही चांगल्या विचारांची सोनं लुटायला आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाणा तिथे आम्ही दसरा मेळाव्याला जात असतो. इथं थांबतो. जैनच्या महाराष्ट्र. खरं तर यावर्षीचा जो शिवसेनेचा जो मेळावा होणार आहे तो अभूतपूर्व होणार आहे आणि प्रत्येक शिवसैनिकांना उत्सुकता असते ती म्हणजे विचारांचं सोनं लुटण्यासाठी. आणि हेच विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही मुंबईकडे जातोय आणि एक वर्षाची पुढील जी काम करण्याची जी ऊर्जा असती ती या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला मिळत असती. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं विरोधकांवरती सुद्धा जोरदार निशाणाबाजी जी आहे ती होणार आहे, अशी प्रतिक्रिया सर्व शिवसैनिक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.